नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी आपण जॉब पोस्ट सांगणार आहेत. त्याच्या अगोदर सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. आज आपले 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. असंच प्रेम पुढे पण चालू राहू द्या. जे पण तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जे पण तुमचे पाहुणे आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, कॉलेज फ्रेंड आहेत, स्कूल फ्रेंड आहेत, शेजारी आहेत, ठीक आहे, तुम्ही सगळ्यांना सांगा. चॅनलला असंच प्रेम द्या, व्हिडिओला शेअर करत राहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या. तर आज 3 तारीख आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये जे माहिती देणार आहे, तर एक्सेल मध्ये वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू चालू आहेत. तर 5 तारखेला आहे, म्हणजे अजून 2 दिवसांनी आहे. जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा वारंवार सांगत आलेलो आहे की आपण ज्या जॉब बद्दल माहिती देणार आहोत, तर ते एकदम लेटेस्ट असणार आहे. वॉक इन ड्राईव्ह बद्दल देतो. इमिजिएट जॉईनर जे आहे, जे जॉब वेकन्सी पाहत आहेत, जॉब सिकर आहेत, ज्यांना जॉबची गरज आहे, तर त्यांच्यासाठी तर आहेच, पण एकदम लेटेस्ट जे पण ड्राईव्ह सुरू आहे त्याच्याबद्दल आपण इमिजिएट माहिती व्हिडिओमध्ये सांगत असतो. प्लस या व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रा काय सांगणार आहोत, तर जे पॉसिबल क्वेश्चन्स आहे इंटरव्ह्यू मध्ये, जे पण पॉसिबल क्वेश्चन विचारले जातील. पॉसिबल हा शब्द मी वापरलाय, म्हणजे हेच नाही, पण मे बी पॉसिबिलिटी आहे की हे विचारले जाऊ शकतात. तर त्याची पण माहिती मी देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. आज आपले 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, एक्सेल कंपनी, ई एक्सेल. आता कोण एक्सेल म्हणतं, कोण ई एक्सेल म्हणतं. तर मगरपट्ट्याला कंपनी आहे. हडपसर मगरपट्टा, पुणे, महाराष्ट्र. ठीक आहे. टावर 1 मध्ये कंपनी आहे, फर्स्ट फ्लोअरला. आणि हा व्हेन्यू आहे आणि तारीख आहे 5 एप्रिल 2024 रोजी वॉक इन ड्राईव्ह इंटरव्ह्यू चालू आहे. तर कुठले इंटरव्ह्यू आहेत, तर ज्यांना प्रॉपर्टी आणि कॅज्युअलिटी इन्शुरन्स फील्ड मध्ये आहे. याच्यामध्ये कुठला प्रॉपर्टी आणि कॅज्युअलिटी इन्शुरन्स, ऑटो इन्शुरन्स याच्याबद्दल आहे. पहा, प्लस त्यांनी एक गोष्ट सांगितली की ज्यांचा नोटीस पिरियड 1 महिन्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे मोर दॅन 1 मंथ ज्यांचा नोटीस पिरियड आहे, तर त्यांचं म्हणजे त्यांनी नाही आलं तरी चालेल. म्हणजे त्यांनी असं स्ट्रिक्टली सांगितले, ज्यांचा नोटीस पिरियड 1 महिन्यापेक्षा कमी आहे किंवा इमिजिएट जॉईनर आहे, त्यांनी ऑलरेडी जॉब लिफ्ट केलेला आहे आणि सध्या जॉब शोधत आहात, किंवा 1 महिन्यापेक्षा तुमचा जर कमी राहिलेला असेल नोटीस पिरियड, तर तुम्ही जाऊ शकता. तर पॅकेज याच्यासाठी राहणार आहे. पहा, मॅक्झिमम 5 ते 5.5 लाखापर्यंतचं पॅकेज त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे फ्रेशर पण तुम्ही जाऊ शकता, एक्सपिरियन्स पण जाऊ शकता. 1 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ज्यांना 1 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स आहे ते जाऊ शकता इंटरव्ह्यूला. तर पूर्ण डिटेल त्यांनी अशी दिलेली आहे. पहा, एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर एक्झिक्युटिव्ह डिजिग्नेशन राहणार आहे एक्सेल मध्ये. टाइम आणि वेन्यू मी ऑलरेडी सांगितलेला आहे. कॉन्टॅक्ट पर्सन आहे आकाश ढमाले. आणि एक्सपिरियन्स जसं सांगितलं 1 ते 6 वर्ष. आणि ओपनिंग आहेत 30. खूप सारे रिक्रुटमेंट आहे. पहा, 30 ओपनिंग आहेत. पॅकेज असणार आहे 2.5 to 5 lakhs पर एनम. ठीक आहे. मस्ट हॅव स्किल प्रॉपर्टी अँड कॅज्युअलिटी इन्शुरन्स, अंडर रायटिंग, रिन्युअल्स, न्यू बिझनेस, ऑटो इन्शुरन्स. गुड टू हॅव स्किल्स मोटर इन्शुरन्स. ठीक आहे. मोटर इन्शुरन्स मधलं ज्यांना एक्सपिरियन्स आहे, काही स्किल्स आहेत, तर ते जाऊ शकता. व्हॉट विल डू, प्रिफर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल एक्सपिरियन्स इन प्रॉपर्टी अँड कॅज्युअलिटी, ऑटो इन्शुरन्स, which should be renewals background and not claims. रिन्युअल बॅकग्राऊंड मधले पाहिजे, नॉट इन क्लेम्स, असं त्यांनी सांगितले. कॅन्डिडेट्स हु आर वर्किंग इन शुड कॅरी ऑल देअर केवायसी अँड क्वालिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तुम्ही जात असाल तर तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत कॅरी करा. कॅन्डिडेट हॅव्हिंग नोटीस पिरियड मोर दॅन 1 month आर नॉट रिलेव्हंट टू दिस रिक्वायरमेंट. मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. कॅन्डिडेट शुड हॅव इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. Candidates are expected to walk in sharp at 11:30 AM. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं तुम्हाला समजलंच असेल की मोटर इन्शुरन्स, ऑटो इन्शुरन्स, प्रॉपर्टी अँड कॅज्युअलिटी इन्शुरन्स, तर याच्यासाठी ते हायरिंग करत आहेत. 30 ओपनिंग्स आहेत. तर आता इंटरव्ह्यू मध्ये पहा, बेसिक क्वेश्चन, आता तिथं 2च राऊंड असतात. एक HR राऊंड होतो आणि नंतर ऑप्स मॅनेजर राऊंड होतो. तर HR मध्येच पहा, पहिला जो आहे जसं नॉर्मली आहे की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, किंवा हाऊ मी आय नो अबाउट युअर सेल्फ, टेल मी सम ब्रीफ अबाउट युअर सेल्फ, हा कॉमन क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर वाय डू यू लेफ्ट युअर प्रिव्हियस ऑर्गनायझेशन, हा तर फिक्सच असणार आहे HR तर्फे.
आणि व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. तर सॅलरी एक्सपेक्टेशन तुमचं जे पण असू शकतं, पण जसं मी तुम्हाला सांगितलं इथं त्यांच्या 5 ते मॅक्स 530 550 किंवा त्यांनी ऑलरेडी मॅक्स 5 सांगितलेले पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. मे बी जर तुमचं एक्सपेक्टेशन हाय असेल, तुमचं तसं क्वालिटी असेल, तुमचं तसं स्किल सेट असू शकतात, तर तुम्ही त्यांना सांगू शकता. त्याच्यानंतर व्हॉट इज इन्शुरन्स. व्हॉट इज एन इन्शुरन्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एन इन्शुरन्स. जर तुम्ही प्रॉपर्टी आणि कॅज्युअलिटी मध्ये काम केलं असेल तर व्हॉट इज कॅज्युअलिटी इन्शुरन्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॅज्युअलिटी इन्शुरन्स. किंवा जर मोटर इन्शुरन्स मध्ये काम केलं असेल तर मोटर इन्शुरन्स बद्दल ते क्वेश्चन विचारू शकतात. जसं व्हॉट इज रिन्युअल, व्हॉट इज नो क्लेम बोनस. ठीक आहे ना, नो क्लेम बोनस काय आहे, किंवा व्हॉट आर द मेजर रिझन्स वेअर क्लेम गॉट्स रिजेक्टेड. रिझन काय क्लेम रिजेक्ट झालेले आहेत. व्हॉट इज सेशन. ठीक आहे ना, तर अशी तुम्ही तयारी करा. इन्शुरन्स बद्दल अजून माहिती घ्या. प्रॉपर्टी अँड कॅज्युअलिटी इन्शुरन्स काय आहे, किंवा रिन्युअलचं सिस्टम काय, न्यू बिझनेस त्यांनी सांगितलंय. अंडर रायटिंग मध्ये जर तुम्ही काम केलं असेल तरीही तुम्ही जाऊ शकता. मोटर ऑटो इन्शुरन्स, प्रॉपर्टी अँड कॅज्युअलिटी इन्शुरन्स, हे तुम्हाला बेसिक सांगितलं की अशा प्रकारे असू शकतं. तर बा आज 3 तारीख आहे, तुमच्याकडे आज टाइम आहे. म्हणजे जर तुम्हाला लिव्ह वगैरे, कारण फ्रायडेला ऍक्च्युली, जर सॅटर्डे संडेला असतं तर मे बी कंपन्यांना सुट्टी असते तर तुम्हाला इझी पडते इंटरव्ह्यूला जाण्यासाठी. तर फ्रायडेला ड्राईव्ह असल्यामुळे तुम्हाला तुम्ही आज जरी सांगितलं किंवा उद्या सांगितलं तरी म्हणजे तुम्हाला लिव्ह वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. 5 तारखेला ड्राईव्ह आहे, पुणे महाराष्ट्र, मगरपट्टा, हडपसर या ठिकाणी. लोकेशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर माहिती पण मिळालीच असेल. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही आपण खूप सारं कंटेंट चॅनलच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबरोबर जसं आता आपण प्रायव्हेट जॉब बद्दल माहिती देणार आहोत, तर थोड्याच दिवसात किंवा काही 1-2 आठवड्याच्या नंतर आपण गव्हर्नमेंट जे पण जॉब्स असतील त्यांच्याबद्दलही माहिती देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांकडून सबस्क्राईब करा. फ्रेंड्सला तुम्ही सांगा सबस्क्राईब करायला. तुमचे जे पण पाहुणे आहेत, रिलेटिव्ह आहेत, नेबर आहेत, ऑफिस कलिग आहेत, ठीक आहे, तुम्ही त्यांना सांगू शकता सबस्क्राईब करायला. कारण आपण प्रायव्हेट जॉब त्याच्यासोबत अजून ऍडिशनल म्हणून गव्हर्नमेंट जॉब बद्दल पण माहिती देणार आहोत. जसं तुम्ही पाहिलेलं आहे, आपण जसे प्रायव्हेट जॉब पण एकदम लेटेस्ट बद्दलच माहिती देणार आहोत, तसेच गव्हर्नमेंटची जशी ऍड आली तसं आपण व्हिडिओच्या मार्फत ते माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यासोबत आणखी खूप सारी माहिती या चॅनलवर आता आपण पोस्ट शेअर करत राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.